काही लोक समस्यांना सामोरं जातात, काही लोक ते टाळतात, तर काही लोक समस्या बघून पळून जातात. असं का करतात या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे. एखादा व्यक्ती असं वर्तन करतो, का करतो असं वर्तन? या प्रश्नाचं उत्तर अल्फ्रेड ॲडलर जे आहेत ते त्यांच्या स्टाईल ऑफ लाईफ या संकल्पनेमध्ये देतात. ॲडलर असं म्हणतात की सगळ्या समस्या ज्या जगामध्ये आहेत त्यांचे आपण 3 भाग करू शकतो. पहिलं जे आहे ते आपलं जे वर्तन आहे इतरांप्रतीचं, इतर लोकांप्रतीचं जे आपलं वर्तन आहे त्यामध्ये कधीतरी समस्या असतात. म्हणजे मला वागायचं एक असते आणि मी वागते दुसरं, किंवा मी वागत असताना समोरच्याला किंवा मला त्या वर्तनामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे माझं वर्तन जे आहे ते प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. दुसरं जो समस्या ॲडलर सांगतात ती आहे कामाच्या ठिकाणी. आपण ज्या ठिकाणी मॅक्झिमम वेळ आपला घालवतो, मग तुमचं शिक्षण असेल किंवा कामाचं ठिकाण असेल, तिथे वागताना, तिथे काम करताना आपल्याला समस्या येतात. आणि तिसरं आहे प्रेमाच्या संदर्भामधल्या आपल्या समस्या. तर कुठल्याही समस्या घेतल्या तर या 3 कॅटेगरीमध्ये करता येतात असं ॲडलर यांचं म्हणणं आहे. आता या समस्या सोडवण्यासाठी आपण एका विशिष्ट पद्धतीने वर्तन करतो. प्रत्येक जणांमध्ये वर्तन करण्याची एक डॉमिनंट अशी शैली आहे, स्टाईल आहे, आणि त्यालाच त्यांनी स्टाईल ऑफ लाईफ म्हटलेलं आहे. त्याचे 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे रुलिंग. आता हे रुलिंगवाले लोक जे असतात ते कशा पद्धतीने वर्तन करतात? जेव्हा जेव्हा समस्या येते त्या समस्यांना ते सामोरे जातात, पण सामोरे जात असताना दडपशाही, हुकुमशाही, दंडुकेशाही अशा सगळ्या शाहींचा ते वापर करतात. खूप जास्त ॲग्रेसिव्हली, आक्रमकपणे त्या समस्यांना ते सामोरं जात असतात. आणि हे करत असताना त्यांच्यामधलं जे सुपिरियरिटी फिलिंग आहे, श्रेष्ठत्वाची जी भावना आहे ती खूप डॉमिनंट असते. आणि समस्या सोडवताना मी किती श्रेष्ठ आहे, मला किती जमत आहे, हे समोरच्याला ते सतत सांगत राहतात. मी जे काम करते आहे ते किती उत्कृष्ट आहे, किती चांगलं आहे, हे त्यांच्या प्रत्येक वर्तनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अशी लोक हे रुलिंगवाले असतात. उदाहरण बघूया की एखाद्या ठिकाणी मला काम करायचं आहे, मी लाईनीत उभी आहे, मला फॉर्म सबमिट करायचा आहे, तर रुलिंगवाले लोक काय करतील? लगेच जातील, कोण आहे समोर, काय आहे, सरक, माझ्या ओळखीचा आहे, मी जमा करते. दडपशाही. मी ग्रेट आहे ही फिलिंग असल्यामुळे समस्या सोडवताना समोरच्याला कमी लेखून हे समस्या सोडवत असतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे गेटिंग. ही लोक समस्या आल्यानंतर समस्या स्वतः सोडवण्यापेक्षा दुसऱ्यांनी या समस्या सोडवाव्यात यावरती यांचा भर असतो. मला त्रास होतो आहे तर दुसऱ्यांनी काहीतरी करायला पाहिजे. मला ताप आलेला आहे तर माझ्या हातात गोळी दिली पाहिजे. शक्य असेल तर मी फक्त आ करेल आणि गोळी आत टाका, पाणी पण आत टाका, दुसऱ्यांनी माझ्यासाठी केलं पाहिजे. समस्या मला आहेत पण मी सोडवणार नाही, दुसऱ्यांनी माझ्या समस्या सोडवल्या पाहिजेत. असं खूप डॉमिनंट ह्यांचं वर्तन आपल्याला सगळ्याच ह्याच्यात दिसतं. म्हणजे माझं जर प्रेम असेल किंवा तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तर सगळं तुम्हीच करायचं, मी काहीच नाही करणार. प्रेम असेल तर मी म्हणणार पण नाही, मी हे करा पण म्हणणार नाही, पण माझी अपेक्षा असणार. हे म्हणजे आपण म्हणूयात की माझ्यासाठी फुल आणा, माझ्यासाठी गिफ्ट आणा, मी म्हणणार पण नाही, पण समोरच्यानी ते केलं पाहिजे. मला जे जे वाटतं आहे ते ते समोरच्यानी केलं पाहिजे. आणि मग यासाठी ते स्वतःचा चाम वापरतात दुसऱ्यांकडनं कामं करून घेण्यासाठी. तिसरी जी लाईफस्टाईल आहे ती आहे, स्टाईल ऑफ लाईफ आहे, ती आहे अवॉइडिंग. अवॉइडिंग नावाप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की ही लोक समस्या टाळतात. हे लोक बऱ्याचदा असं म्हणतात की समस्याच नाहीये, मला त्या रस्त्यानेच जायचं नाही, पण ऍक्च्युली ती समस्या असते. मग कुठल्याही क्षेत्रातली असेल. म्हणजे बघा, मला गणित शिकायचं आहे, मला गणित येत नाही, मग मी काय म्हणते, मला अवघड जात आहे गणित, मला गणित शिकायचंच नाही ना, मी आर्ट्स घेणार आहे. म्हणजे मी ती जी समस्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि ती नाहीच आहे असं सांगते. किंवा ती समस्या इतकी जास्त असते त्याच्यावरती काम करण्यापेक्षा मी दिवा स्वप्न बघायचं, डे ड्रीमिंग करते की गणितात मला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आणि मी पहिली आलेली आहे. हे काय आहे? अवॉइडिंग आहे. म्हणजे प्रॉब्लेमवरती फोकस करून त्याच्यावरती सोडवण्यापेक्षा, त्यावरती काम करण्यापेक्षा ती नाहीये, किंवा स्वप्नामध्ये राहायचं आणि माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, माझ्या आयुष्यात बिलकुल प्रॉब्लेम नाहीये, असं सांगणं म्हणजेच अवॉइडिंग आपली स्टाईल ऑफ लाईफ आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या तिन्ही स्टाईल ह्या थोड्याशा निगेटिव्ह स्टाईल आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे जर का आपल्याला आपला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर. चौथी स्टाईल आपल्याला सगळ्यांना अंगीकारायची आहे, ती आहे सोशली युजफुल स्टाईल. यामध्ये
जी समस्या समोर आलेली आहे त्या समस्येला सामोरं ही व्यक्ती जात असते. आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा पूर्ण वापर करून समस्या सोडवणं हा त्या व्यक्तीचा फोकस असतो. समस्या सोडवताना किंवा समस्या आल्यानंतर जो काही ताण येतो तो ताण सहन करण्याची यांची तयारी असते. मला जर समस्या सोडवता येत नसतील एकटीला तर मी कोणाची तरी मदत घेईन, कोणाचा तरी सल्ला मागेन आणि समस्या सोडवेन. म्हणजे समस्या सोडवणं याकडेच सगळं लक्ष केंद्रित केलेलं असतं. आणि ही स्टाईल जर असेल आपली जगण्याची तर आपण मानसिकरित्या आरोग्यपूर्ण आयुष्य जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाहीये. मग या 4 पैकी आपली कोणती लाईफस्टाईल आहे, स्टाईल ऑफ लाईफ कोणती आहे हे आपण शोधलं पाहिजे आणि जर निगेटिव्ह असतील तर त्या पॉझिटिव्ह करण्याकडे आपण भर दिला पाहिजे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला जन्मक्रम आणि व्यक्तिमत्व यांचा काही संबंध आहे का.